पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आमदार साहेबांचं उद्या प्रश्न आला का आपलं डीपी रोड किती मंजूर आहेत त्यापैकी तुम्ही आज हे 11 कामं करताय। एकूण डीपी रोड किती आहेत? साधारण सर 18-19 डीपी रोड असतील। आता पहिल्या टप्प्यामध्ये आमदार साहेबांचं म्हणणं काय, कोणते निकष लावले आपण? सर निकष नाही याच्याबद्दल, 50 वर्ष आम्ही इथं राहतो, आमच्या बापाचा जन्म तुला सत्ताबाह्य केंद्र काम आमच्या बापाचा जन्म इथं जुना कराड नाक्यावर झाला, आमचा जन्म जुना कराड नाक्यावर झाला। आणि जरी आम्ही मोहोळचे आमदार झालो तर इकडचे रस्ते तुम्ही कडे ह्याच्यामध्ये घेतले नाही डांबरीकरणाचे, आणि तळ्याच्या कडेचे रस्ते कसे काय घेतो तुम्ही? आमदारांनी प्रश्न विचारलाय, नागरिकांचा प्रश्न नाही, त्यांचा प्रश्न आहे, विचारू दे। आमदार साहेबाचा प्रश्न आहे, आमदार साहेबाचा विषय आहे, पुढे अधिकाऱ्यांना पाठीशी घालत नाही आम्ही। आमचं म्हणणं एवढंच आहे, सभेच्या अध्यक्षानं कुठल्या संविधानाच्या भाषेत समोरच्या माणसाला बोललं पाहिजे। अध्यक्ष म्हणजे काय, तो सगळ्या तालुक्याचा किंवा 2-3 तालुक्याचा प्रमुख आहे असं होत नाही सगळ्याला। आणि हे आमच्या मालकाची परंपरा आहे। अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं हे सत्य आहे, परंतु त्यांच्यावर ज्यावेळेस तुम्ही बोट उचलताल त्यावेळेस आमच्यासारखे कार्यकर्ते इथं बसलेले आहेत, यांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल आणि मग परिचारांकडे जावं लागेल। आमसभा ही विकास कामासाठी असते, टीका करायसाठी नसती। त्यांनी फक्त आमसभा न घेता त्यांनी टीकेचीच सभा घेतली ना। अवतड्यांचा स्वभाव आहे की उत्तर दिले नाही। अवतडे हे शांत आमदार आहेत, बाकीयांसारखे दुसऱ्या मतदारसंघात लक्ष घालणारे आमदार नाहीत। ते नगरपालिकेचं आव्हान दिलेलं आहे, विजय संपादन करून आल्यानंतर अभिवादन करताना नगरपालिका असे किती आले किती गेले, भरपूर आले भरपूर गेले। बघूया काय असेल ते, जे जिथं परिचारक आहेत तिथंच परिचारक आहेत। आव्हानं देणारे आले गेले आणि ते पडद्याआड पण गेले। पंढरपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी डॉक्टर शुभम आगवणे तर उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद देशमुख यांची निवड झाल्याबद्दल आता पंढरपूर तालुका आमसभेचा मार्ग मोकळा झालाय असंही म्हटलं जात आहे। पंढरपूर तालुक्यात मागील वर्षी जवळपास 11 वर्षांनंतर पंढरपूर शहर तालुक्याचे आमसभा पार पडली। पंढरपूर तालुक्याच्या आमसभेसाठी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी रीतसर पत्र दिल्यानंतर आमसभेचं आयोजन करावं लागलं होतं। मागील वर्षी पार पडलेली पंढरपूर तालुक्याची आमसभा अतिशय वादळी ठरल्याचं दिसून आलं होतं। या आमसभेत पंढरपूर शहर आणि तालुक्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते हे आग्रही भूमिका मांडताना दिसून आले होते। मागील वर्षीच्या आमसभेत पंढरपूर शहरातील अनेक प्रश्नांबाबत आवाज उठवला गेला। या पंढरपूर नगरपालिकेकडून शहरात सुरू असलेली विकास कामे, त्या विकास कामांचा दर्जा, बंद असलेले जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान, पंढरपूर शहरातून होणारी जड वाहतूक आणि त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याकडे या आमसभेच्या माध्यमातून लक्ष वेधलं गेल्याचं दिसून आलं होतं। तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्य पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून देखील शासनाकडून मंदिरे समितीवर प्रशासक नियुक्त केली जात नाहीत अथवा नव्यानं मंदिर समितीची स्थापना केली जात नाही, यावरही आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं होतं। पंढरपूर तालुक्यातील पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याबाबत नियोजन रखडलेल्या घरकुलांचा प्रश्न, भ्रष्टाचाराशी संबंधित अनेक प्रकरणांचा चौकशीची मागणी, तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे, खुलेआम हातभट्टी, दारू विक्री असे अनेक प्रश्न मोठ्या आक्रमकपणे मांडले गेल्याचेही दिसून आले होते। तर काही प्रसंगात मोठी वादावादी झाल्याचंही दिसून आलं होतं।
मागील वर्षीची आमसभा जवळपास 13 तास इतक्या विक्रमी वेळ सुरू होती आणि आमसभा आयोजित करण्यासाठी माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी घेतलेल्या आग्रही भूमिकेचं देखील कौतुक झाल्याचं दिसून आलं होतं. त्याचबरोबर पंढरपूर शहरातील प्रश्न आणि तालुक्यातील प्रश्न यासाठी देखील वेळेची विभागणी करावी, त्यामुळे गोंधळ उडणार नाही अशी मागणीही यावेळी करण्यात आली होती. मागील वर्षीच्या आमसभेमुळे जनतेच्या प्रश्नाकडे, आंदोलनांकडे, रीतसर करण्यात आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मात्र मोठी गोची झाली होती अशी चर्चा झाली. जवळपास 11 वर्षांनी झालेली आमसभा आणि या आमसभेत प्रश्न मांडण्याची, तक्रार करण्याची मिळालेली संधी यामुळे समाधानही व्यक्त झालं होतं. आता यंदाच्या वर्षी पंढरपूर तालुक्याची आमसभा आयोजित करण्यासाठी माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांना लवकरच रीतसर पत्र देणार असल्याचं समजतंय. त्यामुळे यंदाच्या आमसभेत देखील पंढरपूर शहर तालुक्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याची संधी सर्वसामान्य जनतेलाही मिळणार आहे असंच म्हणावं लागेल. मागील वर्षी पार पडलेल्या आमसभेत उपस्थित असणाऱ्या 4ही आमदारांनी अनेक प्रश्न पाठपुरावा करण्याचं देखील आश्वासन दिल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळं यंदाच्या आमसभेत मागील आमसभेचे इतिवृत्त कायम करताना पुन्हा तेच मुद्दे उपस्थित होतील असंच म्हणावं लागेल. तर यंदाच्या आमसभेच्या तारखा देखील केव्हा जाहीर होणार याची प्रतीक्षा शहर तालुक्याला लागून राहिली आहे. मागील वर्षी पार पडलेल्या आमसभेत परिचारक यांना टार्गेट केलं गेलं असा आरोप देखील परिचारक समर्थकांनी मार्केट कमिटी येथे प्रेस घेऊन केल्याचं दिसून आलं होतं. तर आमसभेत स्टंटबाजी झाली. पुढची आमसभा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जावी अशी मागणीही केली होती. तसेच आमसभेत महिला अधिकाऱ्यांना दमदाटी करणं, हुज्जत घालणं असले प्रकार झाल्याचीही टीका केली होती. त्यामुळे यंदाची आमसभा शांततेत पार पडावी यासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.